मानाचा दोस्त आहे. आता आम्ही नावं घेणं सोडून दिले. आलेल्या सगळ्या पाहुण्यांसाठी काय हवं. आता जोपर्यंत शालही घ्यायची नाही, हारही घ्यायचा नाही आणि काहीच नाही, कुठलाच सत्कार घ्यायचा नाही, कुठलाच फेटा पण बांधायचा नाही. जोपर्यंत आपण आपल्या हक्काचं मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत आपल्याला सत्कार करण्याचाही अधिकार नाही आणि कुणाला सत्कार घेण्याचाही अधिकार नाही. हे गाव दीपकराव तसं वारकरी संप्रदायाचं. मी लहान असताना योगायोग बघा, आज मला अचानक येताना 6वीच्या वर्गावर तिथं कोणाही कोचिंग क्लासेसला टीचर नव्हते, म्हणून मला 1-1.5 तास तिथं जावं लागलं. मी आईविषयी घेऊन त्या लेकरांशी बोललो, म्हणजे निबंधही त्यांना आईवर कसा करता येईल, प्रत्येकानं एक वाक्य आईवर तयार केलं पाहिजे. आणि आता पुढे बसलेले आहेत आपले चकोर सर, त्यांच्या 2 मुली. मी बाहेर येताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ते फोन आला दीपकरावचा म्हणून म्हणलं थोडं उशीर होईल, तुम्ही पुढे जाता का? म्हणले नाही नाही तुम्ही या, मग आपण लगेच नाही. तर ते कोणते गावं घ्यायचे म्हणलं, मी म्हणलं माटेगाव, आपल्या इकडं तपो. ते 2 मुली उठल्या बिचाऱ्या आणि म्हणले आमच्या वडिलांना भेटा. त्यांनी नंबर दिला आमचा, आम्ही माटेगावच्या. त्यांना खूप आनंद वाटला. इकडं प्रोग्राम आहे आणि ते शिकायला जिथं आहेत तिथं गोदाम आहे की नाही. आणि दोन्हीच म्हणजे पूर्णामाईपासूनचा प्रवास लेकरांचा गोदामाईपर्यंत गेला. लेकरं मार्क बी घ्याली, मार्क घेणच का आपले लेकरं. पण 1 मार्कानं 2 मार्कानं मला सांगा तुम्ही 20-20 किलोमीटर पळणारे आणि 1-1 गिलास घाम रोज सकाळी गाणारे लेकरं, पण तुम्ही रस्त्यानं फक्त सकाळी 1 चक्कर मारा, तुमची गाडी काढा आणि कोण्याही रस्त्यानं जा, काय सुरक्षितता आहे त्यांना. साधं कवायत करायला, व्यायाम करायला आपल्याकडे व्यायामशाळा नाही, आपल्याकडे कुठलं मैदान नाही. पाठीमागे आमच्या गावातली एक मुलगी बिचारी ते आमच्या स्टेशन पासून वाईकड रनिंग करीत येत असताना कुठल्या तरी अज्ञात वाहनानं तिला 5 वाजता धडक दिली आणि त्याच्यामध्ये तिला दुर्दैवी तिचा अंत झाला. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झालेली असताना आमच्या लेकरांना साधं खेळाचं मैदान उपलब्ध होत नाही. जगवणारे आम्ही होत, निर्माण करणारे आम्ही होत. आमच्या एवढं कष्ट जगाच्या पाठीवर कोणीच करीत नाही. आणि आम्ही म्हणत नाहीत, आमचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप असलेल्या संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी एक असं अभंग लिहिलेला आहे. बरे झाले देवा कुणबी केले, नाही तरी दंभेची मेलो असतो. हे इथल्या या राज्याच्या प्रमुखाला चांगलं माहीत आहे. या राज्याच्या प्रमुखाला हे पण माहित आहे की आरक्षण नसताना पण आमच्या या लेकरांनी, मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या लेकरांनी घाम गाळला, मेहनत घेतली, पुस्तकं चाळले, पुस्तकं पाठ केले, प्रसंगी भाकर नाही खाली, उपाशी राहिले, परंतु विद्येवर प्रेम केलं. कारण आम्ही महात्मा फुलेला मानणारे होतो. महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, नीती गेली, गती गेली, वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. त्या फुलेला मानणारा इथला बहुजन मराठा समाज, या समाजातल्या लेकरांनी विश्वास नांगरे पाटलासारखे IAS या भारताला दिलेले आहेत. आम्ही IAS होत, आम्ही IPS विश्वास नांगरे पाटलासारखा दिलेला आहे. आम्ही IAS आहोत, आम्ही IPS आहोत, शेकड्यानं हजारानं API आहोत, PI आहोत, कॉन्स्टेबल आहोत. पण आम्ही कुणब्याचे आहोत म्हणून शांत आहोत. आम्ही मातीवर प्रेम करतो. या मातीत लपलेलं चैतन्य मोहरविण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही हा देश आमचा मानलेला आहे, सगळे समाज आमचे मानलेले आहेत. बुद्ध आमच्या हृदयामध्ये आहे, महावीराची आम्ही प्रेरणा घेतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची पताका आमच्या खांद्यावर आहे, बाबासाहेबांची घटना आमच्या हातात आहे आणि त्या घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार आमचं एक 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 पाऊल पुढे पडत आहे. आणि तरी राज्याचा प्रमुख म्हणतो पत्रकारांना कोण पाहून घेतील,
पोलीस पोलीस कुणाचे आहेत एकदा मोठ्यानं सांगा. हे लाईव्ह आहे लाईव्ह. हे गेलं पाहिजे त्या नागपूरवाल्या बाबापाशी आणि दिल्लीवाल्या दाढीवाल्या बाबापाशी. आणि काय मराठीची ताकद हे कळायला पाहिजे. ते वीर धोडले वेडात सात हे गाणं ही आमची विरासत आहे विरासत. सेनापती पुढे गेला. महाराजांनी दुसऱ्याला पाठवलं अरे जाय तो जागात आहे. त्या सालेच्या किल्ल्यामध्ये 15,000 गनीम आहे. हा एकटा घुसेल. त्याचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. दुसरा त्याला पाहायला गेला वापस आणायला. तोपर्यंत हा घुसला होता. त्याला एकट्याला कसं सोडा म्हणून दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला. 7 जण सालेच्या किल्ल्यात गेले. भावा बहिणींनो आमचे शूर वीर मावळे. आणि त्या सालेच्या किल्ल्यामध्ये 15,000 गनीम होता. 15,000 दुश्मन होता. 15,000 दुश्मनाच्या दोन्ही हातात तलवारी होत्या. 30,000 तलवारीचा खणखणाट. आमच्या या 7 बहादरांनी 15,000 गनिमाला चितपत करून तिथे आमचा जरीपटका भगवा फडकवला. ही मराठ्याची विरासत आहे. ही मराठ्याची ताकद आहे. आणि इथं तर पोलीस पण आमचेच आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. 350 वर्षानंतर या मातीला पडलेलं स्वप्न म्हणजे मनोज दादा आहे. 350 वर्षानंतर आमच्यासाठी उगवलेला सूर्य म्हणजे आमचे मनोज दादा आहे. आणि अख्खा समाज त्यांच्या पाठीशी एक आहे. आणि म्हणून पोलीस आमचे आहेत अधिकारी आमचे आहेत. तुम्हाला तुमच्या गृह खात्याची जर शान ठेवायची असेल इज्जत ठेवायची असेल तर तुम्ही जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे. आम्हाला अधिकार आमच्या बाबासाहेबांना दिलेला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आहे. असे धमकीबाजा विधान मराठे सहन करणार नाही. का सहन करणार नाही? कोण आहे मोठं सांगा बरं. एकदा बोला बरं. पळ इथले लोक बोललं पाहिजे. मी पण वारकरी संप्रदायातला असो लहानपणापासून. तुमच्या इथं पण मी तेव्हा मंदिर नव्हतं पण आलेला जुनं मंदिर होतं. तिकडे बुळजावर मामाचं गाव होतं. तुमच्यातले तर वाळकाच्या उसऱ्या आणि वाळकाचं पिठलं खाऊ खाऊ मोठा झालो मी. आजच त्या लेकरायला सांगलं मी. ते माटेगावच्या मुली म्हणल्या मी म्हणलं यायला विचारा म्हणलं या दोघी शेतकऱ्याच्या आहेत पूर्णा नदीच्या काठच्या. आणि म्हणलं कसं पाचतंय ऊन वारा पाऊस. धामोडाची नदी कोणी कोणी येते. मार्ग कसा आडवी येते. काय काय वाहून येतंय. चिखलात काटा कसा बुडतोय. मला मामा घेऊन गेलते एकदा माटेगावला. तसं खंद्यावर घेऊन गेलते. मी लहान होतो पण जरासं पायी चालायला मी उतरलो खाली आणि मला खालून काटा मोडला होता आणि वरून आलता. खालून मोडला आणि वरून आलता. काय कितीतरी बिबियाचे फणकारे द्यावं लागले. 10-15 दिवस गेले ती पकडाव. म्हणून एवढं सगळं एक दाणा टाकून 1000 दाण्याचं कणीस पिकवणाऱ्या माझ्या मायबाप शेतकऱ्यांना तुम्ही पोलिसाची धमकी देता. आम्ही मोठे आहोत. आमदार मोठा असते का राज्यमंत्री मोठा असते? एकदा मोठ्यानं सांगा बघ. राज्यमंत्री एकदा तुम्ही सगळे पळ ते सांगू द्या. नाही मोठ्यानं सांगा. एकदा आमदार मोठा आहे का राज्यमंत्री मोठा आहे सांगा. राज्यमंत्री. चुकत असलं तर इथं सांगा बरं काय मला. आपल्याला काय विषय नाही. आपण सगळे पक्ष पिक्ष सगळे पाहिले. सगळे माणसं पाहिले. बरोबर आहे की नाही. आमदार मोठा का राज्यमंत्री मोठा? राज्यमंत्री मोठा का कॅबिनेट मंत्री मोठा? आणि कॅबिनेट मंत्री मोठा का मुख्यमंत्री मोठा? मुख्यमंत्र्याची निवड कोण करते सांगा? आमदार. आणि आमदाराचं बटन कोण दाबते सांगा? मग मोठं कोण आहे सांगा? एकदा तुमच्यासाठी तर मोठ्यानं सांगा मोठं कोण आहे. मग एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. मग भिलं कोण पाहिजे? देणाऱ्यानं दिलं पाहिजे का घेणाऱ्यानं दिलं पाहिजे? मग श्रावण ते मला सकाळी वेळ भेटला नाही. दाढी वाढलेली नाही तर तुम्ही मग कोण हिरा आणले. पण खरं बोलायलो का नाही? खरं बोलायलो का नाही? पटायले का नाही तुम्हाला? याच्यात काही खोटं आहे का? देणारा मोठा का घेणारा मोठा? देणारा. 5 वर्षाला कोणाला यावं लागतंय आमच्या दादा?
बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, आपण देणारे आहोत, आपण मोठे आहोत, मग कोणाच्या पाठीमागे फिरायला पाहिजे? खरं सांगा. तुझं गावच नाही का तीर्थ, आणि व्यर्थ कशाला वसमतला हिंगोलीला फिरत? तुमच्या ग्रामसभेत एवढी ताकद आहे दीपक भाऊ, याच्या ग्रामसभेत एवढी ताकद आहे, ही पूर्णामाई लाखांची टन वाळू इथं तुमच्या दारात आणून ठेवते. तुमच्या ग्रामसभेने जर ठराव घेतला की आमच्या परवानगीशिवाय, तुम्हाला माहिती आहे गडचिरोलीमध्ये गाव आहे तेंडूपत्ता, माहिती, आता मला नाव आठवत नाही त्या तिथल्या सरपंचाचं, राष्ट्रपती पण ग्रामसभेच्या परवानगीशिवाय आपल्या गावात पाऊल टाकू शकत नाही. हा बाबासाहेबांनी ग्रामसभेला दिलेला अधिकार आहे बाबांनो. ही ही वाळू आहे ना, ही वाळू तुमची विरासत आहे, तुमची संपत्ती आहे, या नदीची संपत्ती आहे. ही तिकडे जाऊ द्यायची का नाही? यायच्या घरायला, या मंदिरापेक्षा उंच बांधायले. तुमचं मोहम्मद घ्यालेत गोड बोलू बोलू. आपण देणारे हो, शेतकरी हो. अरे पोळ्यासारखा सण आल्यावर आपल्या कारवडीला तिचं नाव आपण राजनंदिनी ठेवतो, आपण राजेच होतो. त्या कारवडीच्या त्या बैलाच्या गळ्यात बांधायला आपल्याला सुताच चराड भेटणं झाले, सुताच. आणि यायच्या चमच्याच्या आणि यायच्या लाल चाट्या कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे चराट झाले. हे कोण विचारलं पाहिजे? कमांडर ज्याला भेटत नव्हती त्याच्या ढोंगणाखाली लँड क्रुझर आली. तुम्ही मसाल भोसले साहेबाचं काय बाबा याच्यात? मला काही वाईट वाटत नाही, मला वाईट हे वाटतंय की त्याच्या ढोंगणाखाली लँड क्रुझर नाही, स्वतःच वैयक्तिक जेट विमान येऊ द्या, येऊ द्या. माझा एक आगोदी बाबा दोस्त आहे 95 वर्षाचा, एकदा असंच आम्ही बसलो होतो. अरे भोसले साहब आज मैं बहुत खुश हो, बोले बहुत खुश हो, तुम कुछ भी खाओ पियो, क्या क्या मैं सब खर्चा करता आज. मैंने बोला बाबा जी आपका क्या खाना, आप तो महाराज है, आपकी उम्र 90 साल से आगे चले गई वाली, हम आपके दर्शन मार्गदर्शन के वास्ते आए. नहीं नहीं आज का दिन बहुत शुभ है. क्या है? मैंने बोला बाबा जी क्या हुआ आज? मेरे बेटी ने तय किया कि वो आज संन्यास लेने वाली, आज तय किया कि वो संन्यास लेने वाली. आता आपल्याला हिंदी जमत नाही, मनोज दादाची शिष्य आपण, डांबरी डांबरी शे डांबरी डांबरी शे जायचं आपलं. बरोबर आहे की नाही? हृदय शुद्ध ठेवायचं, बरोबर आहे की नाही? हृदय शुद्ध ठेवायचं, न्यूनगंडत्वानं मरायचं नाही. तसं मी डांबरी डांबरी शे सुरू केलं. मैं म्हणलं बाबाजी क्या उसको तंगी फिंगी आ गई क्या? अरे भाई उसको कहां से तंगी आएगी बोले, उसके खुद के 2 जेट विमान है, उसके 2 प्राइवेट, अमेरिका में उसके 2 प्राइवेट विमानतळ है. बघा एवढ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात मी राहिलेला आहे, मला कोणावर जायचं कारण नाही. पण त्यांच्या गळ्यात जर सोन्याचं चराट आलं तर माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 2014 साली होता तो 4,000 भाव, आज निदान 14,000 रुपये करण्यासाठी यांनी विधान भवनात प्रश्न विचारायला पाहिजे होता. विचारायला पाहिजे होता का नाही? पटत असलं तर हो म्हणा, नाही तर उगाच जबरदस्तीनं हो म्हणणं का? हे लाईव्ह आहे बिचार ते काय, बरोबर आहे का नाही? 2014 ला भाव किती होता सोयाबीनचा? 4,000 रुपये होता. आणि डीएपीचं पोतं केवढ्याला होतं सांगा? 650 रुपयाला. डीएपीचं पोतं केवढ्याला, किती किलोचं होतं तेव्हा? 50. तुम्ही काय बिहारचे मजूर आणले काय काम करायचं? तुम्हाला किमती काय माहित नाही, मोठ्यानं बोला की. 2014 साली हे सरकार याच्या अगोदर काय भाषण करीत होतं? बापा 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 बापा, असा का पैसा आहे म्हणले, असा का पैसा आहे दीपकराव
काय लोक मायला असे असे उड्याच मारायला लागले. प्रत्येकाच्या खिशात किती येतील म्हणजे सांगा बरं. 15 लाख रुपये. बाप रे. आधी मी 30 वर्ष नोकरी केली भावांनो. 1 लाख रुपयाला एकदाच मला कवा शिवता आलं नाही. आणि जेव्हा आता शिवायची वेळ होती तेव्हा नोकरी सोडली. म्हणजे आता मग पगार 1,80,000 रुपये होता. कर्ज पेजाचे हप्ते फिप्ते कटून फिटून 1,000,000 रुपये राहत होते. आता ते एकदाच 1,00,000 रुपयाला हात लावा म्हणलं ते ऑनलाईन पगार झाली बँकेत. म्हणजे एकदाच मला 1,00,000 रुपये शिवता आले नाही. 30 वर्ष नोकरी, त्याच्यातली 20 वर्ष तर साहेबांची नोकरी होती पुन्हा. बरोबर आहे का नाही. आणि हे काय म्हणले 15 लाख देऊ. अरे आपले बाप आपले आजी आपले पंजे लय हुशार होते. ते काय करायचे माहिती का, यायच्या सभेला जायचे कविता फुल. आणि मतदान देताना कोणाला द्यायची, ज्याला द्यायचं त्यालाच द्यायचं. आपण येडे निघालो 15 लाखाला बोललो. का पैसा आपल्याला वाटलं आपल्याच खिशात. एका घरात माणसं किती 10, 15 गुणिले 10 1.5 करोड. कोण बनेगा करोडपती. अरे 15 लाख तर सोडा राजे हो. चौपट भाव वाढला सगळ्या वस्तूचा. आमच्या मामाच्या टोपीवरही जीएसटी आहे. आत्याच्या चष्म्यावरही जीएसटी आहे. ते जगून दाढी केली श्रावणानंतर तर त्या नाव्याला पण जीएसटी आहे. आणि लेखून होय का इथं झोपलाय आता. या लेकराच्या दप्तराला ड्रेसला सगळ्याला जीएसटी. सगळ्या गोष्टीला जीएसटी. आमचा आपला एटीएम गुरु आहे आशिष मगर. ते कृषी मंत्री भुंकला ना एक दिवस शेतकऱ्यावर. तेव्हा त्याने एक व्हिडिओ केला की शेतकऱ्याकडून किती पैसे घेत आहे सरकार. तुमच्या गावात किती डीएपीचे पोते लागत असतील सांगा. किती 10, 26, 26चे लागत असतील. किती युरियाचे लागत असतील. हेच बियाणाचं आहे. बियाण्याचे भाव किती पट वाढले. डिझेलचे भाव किती पट वाढले. तुम्ही ज्या मोटरसायकलवर बसता भुल 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 त्या मोटरसायकल मधले पेट्रोलचे भाव किती पट वाढले सांगा. अरे या हनुमान मंदिरापुढे या महादेवाच्या मंदिराच्या मधात तुम्हाला जर वाटलं की एखादी पंगत घालावी आणि कढी भात करावा आणि 2-4 कट्टे आणावे, त्या प्रसादाच्या कट्ट्यावर पण जीएसटी. मला सांगा तुम्ही. आपलंच घेतलं या खिशातले आपल्या असे मस्त 100 रुपये घेतले, पत्ताच लागू दिला नाही. आणि इकडून आले असे वाजत गाजत बोलणाऱ्याच्या कडी विकता. बरोबर आहे की नाही. डम डम डम. हे ऍडव्हर्टाईज मोठीच्या मोठी ऍडव्हर्टाईज. आणि ऍडव्हर्टाईज करू 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 शेतकरी स्वाभिमान काय शेतकरी सन्मान योजना. शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला किती रुपये भेटणार. 6,000. काढून घेतलेत किती 60,000. कोणाचे आपले. द्याले कोण सरकार. आणि नाव काय शेतकरी सन्मान. अरे माझ्या या शेतकऱ्याच्या जखमावर तुम्हाला जर मलमपट्टी करता आली नसती तर तुम्ही तशीच राहू द्यायला पाहिजे होती. पण तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या जखमावर शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली मिठाचा शिरकाव न करायला पाहिजे होता. भावांनो आपण लई मोठी होत आपण वारकरी संप्रदायाचे. आपल्याला हिरा सापडला दीपकरावच्या भाषेत सांगायचं चुकलिया वजम फेरा पडे. अशा आम्ही सभा घ्यालो ना. अशा तशा 50 वर्षापूर्वी सभा घेतल्या विदर्भातल्या एका महामानवानं आपल्या मराठवाड्यात. त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. ते आले आपल्या परभणीला. समजावून सांगायला लागले आपल्या लोकांना. अरे 1895 पासून आपण कुणबी आहोत. आपण मराठा नाही आहोत. मराठा ही जात नाही. मराठा हा प्रवृत्तीवाचक शब्द आहे. मावळा हा प्रवृत्तीवाचक शब्द आहे. शिवरायाच्या काळामध्ये ज्या माणसानं लढाई केली 6 महिने आणि शेती केली 6 महिने त्याला मावळा. लढाई केली कंप्लीट 12 महिने त्याला मावळा म्हटलं.
आणि 6 महिने लढाई केली, 6 महिने शेती केली, एखादा व्यवसाय केला त्याचा, पण स्वराज्याला मदत केली, अन्याय विरुद्ध पेटून उठला, स्वराज्यामधलं कुठलंही हाती आलं ते काम केलं, ते कोण्याही जातीचा जरी माणूस असला तरी शिवाजी महाराजांना त्याला मराठा म्हटलं. मराठा मदहट्ट बदल, पण पाठीमागे हटणार नाही. आमची जात कुणबी होती. तुकाराम महाराजांना सांगितलं बरे झाले देवा कुणबी झाले. आता 1895च्या जनगणनेमध्ये आमची जात कुणबी आहे. 40 वर्ष सरकारनं राज्य केलं त्या पक्षातनं, त्याला तर हे एवढं सापडलं नाही. या 14 पासून हे आले, यायलाही काही शोधता आलं नाही. आमचा मनोज दादा उपोषणाला बसला भावा बहिणींनो, नाका तोंडातून जगत येईपर्यंत 17 दिवस, बरोबर आहे देवरावजी? 17 दिवस ज्या महामानवानं आपल्यासाठी, या माणसानं उपोषण केलं, नाका तोंडातून रगत वाहू लागलं, तेव्हा कुठं शिंदे समिती ऍक्टिव्ह झाली. 33-34 नंबरच्या नोंदी शोधल्या. महाराष्ट्रामध्ये वसमतच्या मराठा सेवकांनी खूप मोलाची कामगिरी बजावली. डॉक्टर सचिन खन्ना सारखा एक अधिकारी जो निर्मोही आहे, नॉन करप्ट आहे, त्या माणसानं शिंदे समितीवर स्पष्ट सांगितलं, आम्हाला उर्दू समजत नाही, उर्दूचे वाचक आम्हाला उपलब्ध करून दिले पाहिजे. आम्हाला फारसी येत नाही, फारसी समजणारे वाचक आम्हाला उपलब्ध करून दिले पाहिजे. आम्हाला मोडी येत नाही, आम्ही मोडी वाचक उपलब्ध करून दिले पाहिजे. आम्हाला अजून एक कोणती भाषा होती चौथी भाषा, मैथिली भाषा येत नाही, त्याच्यात पण रेकॉर्ड आहे, ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. शिंदे समिती समोर आमच्या डॉक्टर सचिन खन्ना यांनी सांगितलं, मी तालुक्यामधले सगळं कुणबी नोंदी निरंकाय असं लिहून देऊ शकत नाही, कारण रेकॉर्ड या 4 भाषेमध्ये आहे. आणि मग आम्ही 2 पोते रेकॉर्ड घेऊन गेलो होतो. आणि शिक्षक लोक बिचारी जिल्हा परिषदेला नोकरी करणारे, मी पण तेव्हा नोकरीवर होतो, आम्ही एबीपी माझाला मुलाखती दिल्या, आम्ही TV9 ला मुलाखती दिल्या. आणि मग महाराष्ट्रामध्ये पत्र निघाले, शिंदे समितीला दखल घ्यावी लागली की उर्दू वाचक द्या, मोडी वाचक द्या, मैथिली वाचक द्या, फारसी वाचक द्या. आणि मग आम्ही तिथं 33 आणि 34 नंबर शोधला. 3 तास अथक प्रयत्नानंतर पहिली नोंद ब्राह्मणगावची सापडली. तुम्हाला सांगतो, आम्हाला एवढा आनंद झाला. आणि महाराष्ट्रातली पहिली 33 नंबर मधली कुणबीची नोंद वसमत शोधून दिली, वसमत. आणि मग तिथून 16 गावचं रेकॉर्ड थोडं समजलं होतं, बाकी गावचं रेकॉर्ड जीर्ण झालेले. गॅजेट पण बघण्यासाठी आपण हैदराबादला गेलो. हे सगळे प्रयत्न केले भावा बहिणींनो आपल्या समाजातील लोकांनी, अधिकाऱ्यांनी साथ दिली आणि 16 गावं कुणबी झाली. आता तुमचं आमचं नातं हे सोयीपण आहे. अनेक गावाच्या गोषवाऱ्यामध्ये कुणबीची संख्या दिलेली. मग सरकार म्हणत होतं आम्हाला पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या. क्षीरसागर सरांनी सांगितलं, लोले सरांनी सांगितलं, देवरावजींनी सांगितलं, तसं आता नोंदी आहेत, पुरावे आहेत. आता काय तुमचे तोंड शिवले का? मग हात बंद पडले का? लकवा मारला का तुमच्या हाताला? आदेश द्या. आम्ही मत दिलेत, आम्ही राजे आहोत, आम्ही दिले तुम्हाला, आम्ही निवडून दिले, आम्ही राजे आहोत, आम्ही तुम्हाला खाली खेचू शकतो, फक्त आपले तोंड उघडा, तोंड. 1.5 दमडीच्या स्वार्थापायी मला आजच विचारलं आपल्या सावरकर भाऊनं सकाळी मुलाखतीमध्ये, विरोधी पक्ष पण मलिन झालाय म्हणले, मराठ्याला आरक्षण द्या. म्हणला का? ते म्हणले विरोधी पक्ष पण मलिन झालाय, सत्तेतले तर शोधा. मी म्हणलं म्हणणार नाही. ते म्हणले का म्हणणार नाही? मी म्हणलं ती चूक समाजाची आहे, आपल्यामध्ये एकही नाही. मला सांगा, परळीमध्ये एखादा पक्षाचा कार्यकर्ता त्याचा जीव गेला, नदीकाठी न्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे, धो पाऊस चालू आहे, दामोडाला पूर आला, तालुक्याचा साहेब किंवा जिल्ह्याचा साहेब येईल का? आणि येईल तरी गावातला माणूस गेल्यानंतर कोणी जाऊ, सखाराम जाऊ द्या का, तुकाराम जाऊ दे, श्यामराव जाऊ द्या का, रामराव जाऊ द्या, बरोबर आहे का? अनिल जाऊ द्या का, सुनील जाऊ द्या, कोणी जाऊ दे, खांदा द्यायला कोण लागतंय? कोण लागतंय? आम्ही आंबेवाली आलो तर तुम्ही खांदा देऊ देसाल का? जिंदगीभर ग्रामपंचायतला कोणी का देऊ तर प्याना उभे करता, पण खांदा दुसऱ्याला देऊ देसाल का?
तिथं तुम्हाला कळतंय माणूस मेल्यावर तालुक्याचा साहेब कामी नाही, जिल्ह्याचा साहेब कामी नाही, मुंबईतला दादा कामी नाही, मुंबईतला दादा पादा